हो आमचं आवरलंय. सो आता निघतोय कामातला. बेबी याला घे बाबा तू. नाही लिफ्टने जायचं. आणि केवढं काय वेगवेगळं इकडे बांगड्या खूप फेमस आहे बरं का. बांगड्या हां म्हणून मी तुला अशी म्हटलं त्यांना बांगड्या खूप फेमस. मी ताक मागवलं मग जाऊ दे. तुझं काही नाही ना कन्फ्यूज आहे का. हां तर अजिबात भूक नाही आहे. म्हटलं ज्यूस वगैरे घेऊयात पण ज्यूस काय अवेलेबल नाही यांच्याकडे. आणि फक्त इडली डोसा आणि उत्तप्पा आणि बटर मिल्क 7 पर्यंत एवढंच अवेलेबल आहे. सो मी मागवते बटर मिल्क कारण खूप हेवी झालं आहे जेवण. सो बघ एवढं मी मागवते. इडली एन्जॉय करा. हे ना हे बॅश करायचं सब राहिलं तुम्ही खाई सगळे 4 लोकांची राहिलेली खाणार. खूपच थंड आहे पण छान आहे. त्यांची इडली पण मस्त आहे ना. खाऊ ना घे परत भूक लागलेलं ठेवू. आम्ही हेच खायचो. आम्हाला खूप आवडायचं इडली आणि उत्तप्पा है ना. सांबार सांगा ना ते देतात ना बरोबर. भैया सांबार सांबार घ्यायचं बरं. सागरला जायला ना आम्ही अशी रिक्षा बुक केली आहे. तर 125 आम्हाला तिकीट सांगितलं हुसेन सागरच्या इथे सोडायला बोटच्या इथे. सो आम्ही आता चाललो त्या दिशेने. ग्रैंड अच्छा ये बावर्ची इधर का है ना. नामपल्ली में कौन सा है. नामपल्ली में आदाब है वो. आदाब वो बेकार. अच्छा और ये बावर्ची कहाँ आ गया. बावर्ची वहाँ आर्टिफिशियल रोड. और ये दूसरा आपके नाम पैराडाइज होती. पैराडाइज यहाँ जाना सिकंदराबाद. थकलं काय तर बसलं थकायचं काय काम आहे. अरे आलो आपण लुंबाणी पार्कला आलोय आणि त्याचं तिकीट 1 मिनिट. लुंबाणी पार्क व्यवस्थित नाव घ्यायचं. लुंबिनी पार्क आहे. लुंबिनी पार्क आहे आणि हे सेक्रेटेरिएट आहे. ते सेक्रेटरी दाखव ना. दिसतं 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 सगळं दिसतं. ये देखो मला नाही थोडं मोठं आपण चाललोय आता बोटिंग एरियाकडे. वरून चल म्हणा बाबा. एंट्री तिकीट 20 झालं. त्याच्यानंतर बोटिंगचं वेगळं सेपरेट तिकीट काढायला लागेल. सो तिकडे चाललो आपण.
आम्ही आलो बोटीमध्ये. ही जरा जास्तच मोठी आहे बोट आहे. उतरून त्याच्यानंतर ते बुद्धा स्टॅच्यू आऊची फर्स्ट बोट ट्रिप आहे ही. तेही सगळ्यात तो झोपला होता ऍक्च्युली, पण आता बघा पाणी उठला. बघा कसं आहे. ठीक आहे ना, आपल्याला पाण्याशी काय चाटायचंय का? हे त्याच्या पाणी मम्मीचा चॉईस आहे. चांगलं पाणी नाही, स्विमिंग पूलचं पाणी नाही. आऊ पोहोचलोय हुसेन सागरला. का ग तर ते कडे नाही हेच ते मेन अट्रॅक्शन आहे. आणि हा जरा पाणी वगैरे घे बघून, चला घे बघून सगळं छान. आणि खूप छान अशी आणि हा व्ह्यू इकडनं काढायचं वरून. जवळजवळ अंधारच झालाय पण छान सिटी बघ तिकडनं. सिटी इकडनं मस्त सिटी दिसतीये. तुझं एकटीचं काढायचं का तिकडं? काय का कुठे आओ हो 2 मिनिटं आता. सो असं काहीसा सीन आहे. फिरून आलं हुसेन सागर वगैरे. तर आता सीन असा झाला की अजून थोडंसं जायचं होतं, फिरायचं होतं, पण बेबी काय राहत नव्हता आणि त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि मग फूडचाही वेळ झालेला होता आणि मग म्हटलं चला घरीच जाऊयात, रूमवरच जाऊयात सॉरी. आणि मग आलो, त्याचं फूड वगैरे सगळं झालं आणि आता वरून चाललं आहे फेमस बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणायला इथली जी की फेमस आहे. सो ती आल्यानंतर बघू. आता ती नेक्स्ट व्लॉगमध्येच येईल कारण आता मला बाकीच्या अजून थोड्याशा गोष्टी करायच्या आहेत. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स, ट्रेनचा एक्सपिरियन्स आणि आजचा हुसेन सागर हां तर ते छान होता. तर हुसेन सागरचा एक्सपिरियन्स तर आईचा आणि वडिलांचा तर फर्स्ट टाईम असं होता. त्यांना खूप आवडला स्टॅच्यू वगैरे, त्यांनी फर्स्ट टाईम बघितलं. मी ऑलरेडी 1-1.5 वर्षापूर्वी येऊन गेलेली, पण आऊसाठी हे पहिला एक्सपिरियन्स होता आणि इट वॉज ग्रेट. आणि फक्त थोडासा हायजीनचा इश्यू आहे इथे, म्हणजे हुसेन सागरला ज्यावेळेस आपण त्या बोट वगैरे घेतो त्याचं, पण ओव्हरऑल ठीक होतं, म्हणजे ओके. तर असा प्रवास होता. बरंच थकलो आहे आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे. जिथं आम्हाला जायचं उद्या तर तो मी उद्याच सांगेन. तर उद्या वेगळी जर्नी असणार आहे. तर आत्ता हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चलो बाय बाय. आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. बाय. तुझ्या अर्ध्यापेक्षा कमी बिर्याणी.